गुड मॉर्निंग. आम्ही ट्रिपला चाललो. ट्रिप म्हणजे शॉर्ट ट्रिप आहे खूपच जास्त. औसा फोर्टला चाललो इथेच. पण त्याच्यात चुकी अशी झाली की आम्ही 8 वाजता निघणार होतो आणि आताचे वाजत आहे तरी 11. चूक झाली माझी या पोरींसोबत. मी काय म्हणतात ट्रिपला चालली आहे म्हणून. याच्यानंतर मी पोरींसोबत कधीच कुठंच नाही जाणार. आणि ही पोरगी आहे ना सगळ्यात जास्त लेट केलेला आहे. तुम्हाला काही दिसतंय की नाही माहित नाही, पण अशी खूप लंबी ट्रॅफिक लागली आहे आम्हाला. हा, या मॅम 2001च्या आहेत, पण तरी पण ते आमच्या मॅम आहेत, सिनियर आहेत. त्यांना शाळेत जायची खूपच घाई होती, तर त्यांच्या मम्मी पप्पाने लवकरच टाकलं. लवकरच त्यांना टाकून दिलं कॉलेजमध्ये. मॅडम पोरगी आमची मावशी आहे. मावशी आत्या बाई. हॅलो गाईज. कितीदा हॅलो म्हणून मी पण आता आहे ना. आता आम्हाला कळालं की समोर आंदोलन आहे, त्यामुळे शेतकरी आंदोलन आहे काहीतरी संपून. आता आम्ही 3 किलोमीटर समोर चाललो जायचा विचार केलेला आहे. पार्टिसिपेट करू आता आम्ही आंदोलनमध्ये. पण आता आम्ही पैदल जायचा विचार करतो. येस. सगळ्या पोरींची आज कॅलरीज डाऊन करायची. सकाळी उठल्या नाहीत ना लवकर. आता येणार आहे असली मजा. 3 किलोमीटर मॅडम. 3 किलोमीटरची ट्रॅफिक आहे गाईज. पण आम्ही निघलो तरी पण पैदल. एवढी आमच्यात काय म्हणतात त्याला इल्ले आहेत. सगळे लोक पाहतात आम्हाला की यांना काय झालंय म्हणून. पण आम्ही स्टील निघालो आहेत आता. अशा प्रकारे हा रोड आता खाली झालाय, पण मागे पूर्ण ट्रॅफिक आहे. हे पहा हमारे बंदर. आणि हे आमच्या मॅडम खूप थकून माकून आलेले आहेत. आम्ही एक बालाजी मंदिरला पोहोचलेलो आहोत सध्या तरी. आणि बाकीच्या मुली आणखी ऑटोने यायच्याच आहेत, कारण चालून चालून थकले आमच्या विचारात. आमचे बाकीचे मेंबर यायचे आहेत, तोपर्यंत आम्ही खूप टाइमपास करतो. आता लगा आपल्याला कोरोनाचं झाड. टाडा. कशाचं झाड आहे? कोरोनाचं झाड आहे. मी ना ती वाट बघते आता कोणाचं लग्न येते आणि मी तर सेट गिफ्ट देते. कोणाचं लग्न देशील? ज्याचं कोणाचं लग्न येऊ दे त्याचं देते. स्वस्तात मस्त ना. मस्त संसार उपयोगी साधना येते. याच्यात सँडल सुद्धा यायला लागल्यात आता. पर्स आहे, मोबाईल आहे. आणि आपल्या टाइमला असं काहीच नव्हतं. आम्ही खूप गरीब लेकरं होतो. सिलेंडर, चमचा हे असलंच होतं आमच्या भांड्यात. सँडल नव्हता. सँडल बिलकुल नव्हता, मोबाईल तर बिलकुलच नव्हता गाईज. पण आताचे स्टुडंट लेकरं खुर्च्या पण आहेत. हे बघा, खुर्च्या पण दिलाय त्यांना ऍडव्हान्स फुल. काटे चम्मच वगैरे सर्व दिलाय. ओ माय गॉड. इकडे तर खूप सारे भांडे दिलेले आहेत. आपल्या टाइमला असं काही नव्हतं आहे ना. जॉईंट फॅमिलीचा विचार खेळला का पहा गाईज. आईस्क्रीम आहे, फ्रेंच फ्राईज आहे, इथे समथिंग लाईम सोडा आहे आणि त्याचा गाडा आहे. पण त्याचा गाडा त्याच्यापेक्षा मोठा आहे. असे काही हे पहा. आता आमच्या पोरी आल्यात बाहेर. काही असो, पण ते काही असो, आम्हाला ती सँडल फार आवडलेली आहे. खेळता खेळता फेकून मारायची राग आला तर. ओ माय गॉड, पाऊस. I love you. I love you too. अरे इथे एंट्री आहे पोरींनो. पोरींचे फोटो संपत नाही. कुठेही पोहोचा तुम्ही. 1000 फोटो काढतील, त्यातले एकही पोस्ट करणार नाही गाईज. मी लिहून देतो मोजून. एक जरी फोटो आला ना कोणाचा तर माझं नाव बदलून ठेवा. चलो आगे बढो. आमच्या शांतताई शांततेत चालल्यात.
शांत शांत ताई. आणि मी कधी अरे मी नॉर्मली माहिती आहे का मला नोटिफिकेशन येत नाही म्हणून आम्हाला वापस पाठवलं हे वाचायसाठी की म्हणते तुम्ही व्लॉग नाही बनवू शकत, तुम्ही फोटो नाही काढू शकत, तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकत. आणि मला तरी एवढं काही दुःख नाही झालं, पण ह्या पोरींचं मला खूपच छान वाटत आहे. येस की कोणीच फोटो नाही काढणार. सो बघल मी आता जर अंदर भेटला काढायला तर काढू, नाही तर मग आम्हाला आता काकांनी सांगितलं की बिलकुल व्हिडिओ फोटो रील तर कसेच काढायचे नाहीत म्हणे. पण मग हम तो है ही नालायक बच्चे, क्या ही करे अभी. तर थोडं थोडं काढतो लपून लपून. आमची दीदी बेडरूम मध्ये. वाव. आणि आम्हाला हेही सांगितलं की तुम्ही 1 तासातच वापस या म्हणून. आणि हेही सांगितलं की व्हिडिओ फोटो जर काढले तुम्ही तर 1000 रुपये दंड आहे म्हणून. तर मग हे 1000 रुपये जर मला लागले तर मी तुमच्याकडून वसुलील गाईस. वैष्णवी कधी आली ती वैष्णवी तू? काय तुम्हारा आशिक, तुम्हारा नाम लिखा है उधर. आशिक हूँ मैं. असं दुसऱ्यांच्या बेडरूम मध्ये झाकून पाहायचं नाही मग. गंदी सवय देव्यानी. हीच ती पोरगी हीच. ये ना ते नाही का ते गाणं ते कोकिला बाईंचं काय ते रिश्तों के भी रूप. या गाईज या मी दाखवते तुम्हाला. यांनी स्पष्ट सांगितलं होतं की व्हिडिओ फोटो घेऊ नका, तसा मी व्हिडिओ घेत आहे. झू बकवास आहेत पोरी. आमची ब्लॉगरही तशी खूप स्लो आहे, तर ती खूप हळूहळू चालेल. म्हणजे तुम्ही कॅप्चर करून घ्या गाईज. हॅलो मित्रांनो, आम्ही आता एका टोकावर बसलेलो आहोत. आमच्या पोरी तुम्ही पाहू शकता. हे बघा इथे दिसतात त्या फोटो व्हिडिओज हे ते चालू आहे त्यांचं, जे की बिलकुल मना केलेलं आहे स्टील. पण माझ्यासोबत मिस देवगाते आहेत. सो मग आम्ही बसलोय आता निवांत. तसं आम्हाला एंट्रीवर सूचनांचं खूप पालन करतोय. आम्हाला सूचना खूप छान दिल्या होत्या एंट्रीमध्येच. आणि मला असं वाटते की मी खूप छान प्रकारे त्याचं पालन करत आहे असं वाटते मला, फक्त वाटते. ओके. मी करत आहे. हां. सो मग त्यांनी सांगितलं की व्हिडिओ काढा, फोटो काढू नका, काहीच करू नका म्हणे, पण फक्त जेही काढलं ते मला दिसू नका देऊ म्हणे. सो बरोबर आहे. लिटरली एवढ्या बेवारस आहेत ना. आता फोटो काढत होत्या आणि ही कोणतरी तर पर्स सोडून गेलाय. हे बघा. आता कोणाची तरी आहे, आमच्यापैकीच कोणाची तरी आहे ती, पण आता आम्ही आमच्या बॅगमध्ये टाकून घेतो. आणि आता ती बॅग आम्ही आमच्या बॅगमध्ये टाकून घेतो आणि शेवटपर्यंत देतच नाही. त्या बॅग मधलं सगळं साहित्य आमचं. यो यो यो. पोरील मरणाची भीती वाटते. रस्ता एवढा मोठा आहे स्टील भित्री. तुम्ही कुठे गेल्या होत्या गर्ल्स? ओ माय गॉड, मागे होते का तुम्ही? डायरेक्ट खाली जाते तर काही खड्ड्यात. यांना तोफे सहित उडवून टाका. सुहाना सफर और ये मौसम हसी. एवढ्या मोठ्या रोड वरून मी तिला नेत आहे. ही पोरगी परवाच्या दिवशी खड्ड्यात पडली. तेव्हापासून ती खड्ड्यापासून एवढी घाबरते की काय सांगू मी आता तुम्हाला. तुम्हाला मी उद्या परवा घटनास्थळ नक्की दाखवेल. ओढू नको ग. इतकं लांब आहे. इतकं लांब होतं ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. तिथून घेतली होती का तिथून? नाही ना. खरं नाही घेतली होती काय? कुठे गेली पायऱ्यावर पोरी बसून तिथं नाही का घेतलीच नाही. ए पोरींनो, ही जी पर्स आहे का तुमच्याकडे? आम्ही किती वेळा एकच रस्ता फिरलो. चला
मित्रांनो हिची पर्स जी हरवली आहे ना ती माझ्या बॅग मध्ये आहे. तिला माहितच नाही पण मी जाऊ देऊ राहिली. मी हरामी आहे ना. मला काय घेणं नाही. ते चालला पाहायला. तेव्हा बाय वैष्णवी बाय. जाऊ द्या गाईज मला काही नाही करायचंय. बेवारसपणा करतात यार. टीडी 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 टाडा. अजून काहीतरी येणार शोध बघते. काय करताय तुम्ही? तुम्ही दोघी काय करताय? तुम्ही दोघी काय करताय? तुम्ही दोघी काय करताय? दोघी जणी अलाउड झालं तर काही करशाल का आता? नाही गाईस ह्या पाण्यापासून वाचताय तुम्ही. असं काही गंदा विचार नाही करायचा. जाऊन आलो. बेवारस पोरगी जी पर्स सोडून गेली आपली. आणि ही ती पोरगी जिच्यामुळे हमेशा कोणाचं काही ना काहीतरी सुटते. अरे यार मी तिला सांगितलं होतं. ही जी पोरगी दिसताय ना गाईस तुम्हाला हिनं माझ्या गरुड तोडला. माझा गरुड तोडला आणि ह्या बिचारा दोघी जणी किती वेळच्या लागल्या आहेत ते गरुड बसवायला. जो गरुड ऑलरेडी चोरीचा आहे. पण ही सकाळी लेट करते. 2-2 तास लेट करते. तिच्याकडून पैसे पडतात. तिच्याकडून हिची पर्स काय सुटते. ती माझ्या गरुड काय तोडते. सॉरी तर वन ऍटलिस्ट. इट्स ओके. बेशरम. गरुड. थँक्यू गर्ल्स. वेलकम. तुझं काय करायचं मॅडम? मार चुकून ऍग्रीला ऍडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगला जाणार होतो. जी 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 जी. चल तुझे फोटो काढून देते. कॉन्फिडन्स. अशी पर्स फेकू नको कुठं बी. गिल्ला इथं विसरतालो. स्पीड वाढून चला. मॅडमची स्पीड आमच्या कधीच वाढू शकत नाही. कधीच नाही. तिला काही जरी सांगितलं तरी पण. जिंदगी आपको रास्ते में बहुत सारी कांटे दे सकती है लेकिन उस कांटे को पार करना आपकी जिम्मेदारी है गाइस. सेल्फ मोटिवेशन. ती आमची एक पोरगी आलीच नाही घाबरून. अगं खरंच तिला काय सोडून जायचं काय? अगं ती खरंच राहील. अरे आम्ही वापस निघायच्या रस्त्याने निघलो आहोत. बे माझा गरुड. हा माझा गरुड आहे गाईस. टी डी 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 डी. एवढा छान गरुड असताना तोडला या पोरीने. लाजा नाही वाटत यार यांना. हॅट. तुम्ही काय म्हणू इच्छिता? काही नाही मॅडम. या पोरीला काय लागलं असेल बरं? खूपच थकले. काहीतरी लागलं या पोरीला. खूपच थकलेलो आहोत त्यामुळे आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या घराकडे. निघेलेले आहो. आमच्या घराकडे निघेलेले. मराठवाडा. आमचं घर म्हणजे आमचं हॉस्टेल की जिथे की जेवायला नाही काहीही नाही. जेवायला देतात पण ते खावं नाही वाटत. असं काहीतरी म्हणू शकतो आपण. वो अनजाना ढूंढती हूँ. किती प्रेम उतू उतू चाललंय लोकांचं. ओ माय गॉड. येस. इकडं कसं जायचं? हे खूप सुंदर आहे ग. जे चांगलं ते बघायचंच राहील आपलं. या प्रेमाबद्दल तुला काही म्हणायचं आहे का? ज्या लोकांची हृदयावरची जागा संपलेली आहे त्या लोकांनी भिंती सुद्धा सोडलेल्या नाहीये. योगी काशी दत्ता. किती प्रेम आहे ना तुमचं. ओ माय गॉड. एवढं प्रेमाचं काय करायचं? वर्षानुवर्ष अमर झालेलं आहे प्रेम. लाज वाटली पाहिजे नालायक हो तुम्हाला असं करायला. बिचारी आमची देवकाती कुठं लिहू नाही शकत आहे. तिला त्याचं दुःख आहे. झाला आता घ्या दरवाजा लावून. आमच्या पोरींचे फोटोज संपत नाहीत. काही पण होऊ द्या. फोटो काढा नाही इथं. बघ तरी पोरगी मध्ये फोटो काढाच. चलो बाय बाय बाय. हे आता आमचं नेक्स्ट लोकेशन आहे. पण आता पोरी काय 2 तास इथून बाहेर निघत नाहीत कारण की इथं पूर्ण फोटोशूट करत बसतील आता या है ना. आमच्या पोरी 2 तास लेट निघल्या ऑलरेडी आणि आता थकल्या आहेत म्हणते. आता वापस जायचं पण म्हणतायत.
मुझे घर जाना है. मुझे घर जाना है. आम्ही किल्ल्याहून निघालो ऑलरेडी गाईज. तिकून आता इथे आलो पण मधात सांगितलं नाही कारण की तिथं खूप घाई करत होत्या पोरी, निघतच नव्हत्या. त्यामुळे मग तो ब्लॉग बनवला नाही. तसा किल्ला आहे चांगला छान वाटत असेल ना गं आंब्याची. पण तुम्ही ग्रुपनं गेले तरच मजा येईल. दोघं जर गेले तर मग बिलकुल मजा नाही कारण येणार. तुम्ही आपलेच कामं करणार. त्यानंतर हे मंदिर पण छान आहे. शायद मठ आहे कशाचा तरी, पण मजा येते इथं पण. बाय. अशा प्रकारे आता आम्ही वापस चाललेलो आहोत. आमचा टूर संपलेला आहे. आता आम्ही लातूर जात आहोत वापस. आणि एक गोष्ट खूप चांगली, ते हॉर्न खूप वाजत होता. एक गोष्ट खूप चांगली शिकलो आम्ही की कॅश हमेशा कॅरी करायची. म्हणजे माझ्याजवळ होती, बाकी पोरींसाठी कॅश हमेशा कॅरी करायची. हीच एक गोष्ट आम्ही खूप छान शिकलेलो आहोत. आणि नाही तर मग पाट्या कसायला लागतील तुम्हाला, काही सांगता येत नाही. सो बाय 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 कर गं. भेटूया का पुढच्या ब्लॉग मध्ये? बिलकुल नाही भेटणार आहे, आम्हाला माहित आहे. बाय.